नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पपईची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे. सांगोला तालुक्यातील शिरबावी हे गाव आहे. तरुण शेतकरी आहेत, वेगवेगळे प्रयोग सतत करत असतात आणि त्यांनी ही पपईची त्यांची 1 एकराची बाग त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जोपासलेली आहे. तर त्यांचा आपण परिचय जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपला पूर्ण परिचय द्या. विठ्ठल दत्तात्रय जगदाळे, राहणार शिरबावी, तालुका सांगोला. इथले आपण रहिवासी आहात. हा. तुमचं टोटल क्षेत्र किती एकर आहे? टोटल क्षेत्र 13 एकर आहे. काय कोणती कोणती पिकं घेतली जातात? सीताफळ आहे, बोरी आहे, परत पेरू आहे, हा. आवळा आहे, डाळिंब आहे आणि ऊस आहे आणि पपई ही एकर आहे. आता ही पपई पण केली. एक पपई आहे. किती वर्षापासून करताय? पपई एक मागल्या 2 वर्षापासून करतोय. बरं, पपईमध्ये सगळ्यात मोठी पहिलं 2 वर्षापूर्वी काय समस्या आली होती तुम्हाला? व्हायरस ही सगळ्यात मोठी समस्या व्हायरस. त्यामुळं पपई यशस्वी झाली होती का तुम्हाला व्हायरसमुळे? व्हायरस यशस्वी नव्हती, पण परत ना जैविकचा वापर केल्यानंतर मग तुम्हाला जी बायोफिटची नेटसर्फ जी 25 वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी काम करणारी जी कंपनी आहे संपूर्ण देशामध्ये, या जैविक औषधांचा वापर तुम्हाला कोणी सांगितला करायला? मुलाटी साहेबांनी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं. हा जो प्लॉट आहे लागवड करून किती महिने झाले? येत्या 26 तारखेला 4 महिने पूर्ण होतात. हा, 26 मार्चची लागण आहे. म्हणजे आज 22 तारीख आहे. 22 तारीख बरोबर आहे. म्हणजे अजून 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवस बाकी 4 आहे. महिने पूर्ण होण्यासाठी. बरोबर. बरोबर आहे. ही कोणती व्हरायटी आहे जरा सांगू? तैवान 786. तैवान 780. म्हणजे आता 3 महिने 26 दिवस झालेत आज. हा. त्याची वाढ वगैरे कशी वाटते, जरा काय वाटतं जरा दाखवू शकता का? जरा दाखवा ना, जवळ जाऊन बघा ना. बुंदा वगैरे कसा आहे? बुंदा वगैरे जरा दाखवू शकता का? बुंदा कसा आहे? बुंदा शेतकरी बंधूंनो बघू शकता. बुंदा चांगला आहे. सेटिंग वगैरे चालू झालंय का? सेटिंग चालू आहे. सेटिंग चालू झालंय. खाली साईज अर्धा किलो पर्यंत गेलेली. खालची साईज किती आता सध्या? अर्धा किलो पर्यंत साईज गेलेली आहे. आणि वर सुद्धा फुलं चालू आहे. म्हणजे पुढं आणि वर शेंडा पण चालू आहे. पांढरी मुळी कशी चालली साहेब? पांढरी मुळी शेतकरी बंधूंनो ही बघा सगळ्यात महत्वाचं. हवा ही पांढरी मुळीची त्याच्या साईडला पूर्ण म्हणजे साधारणतः बेड म्हणजे झाडापासून किती फूट अंतर असेल? 2-2.25 फुटाचं अंतर आहे. आणि ही पांढरी मुळी शेतकरी बंधूंनो तुम्ही बघताय, असं प्रचंड अशी पांढरी मुळी आहे. हे बुस्टर किट जे तुम्ही दिलेलं आहे म्हणजे पपई बुस्टर किट, ही कशा पद्धतीने दिलं तुम्ही? खालून कसं? डायरेक्ट आम्ही बोर्डात ड्रिचिंग करत होतो. बर, किती वेळा ड्रिचिंग केलं बुस्टर किटचं? बुस्टर किटचं एकदा ड्रिचिंग केलं, त्याच्यावर आपल्याला रिझल्ट झाला. आणि ह्याच्यावर व्हायरस आला होता सुरुवातीला. त्या व्हायरस साठी तुम्ही अँटी व्हायरल वापरलं होतं. किती फवारण्या घेतल्या? त्याच्या 2-3 झाल्या. 3 फवारण्या झाल्या त्याच्या. बर, त्याच्यामुळे काय काय रिझल्ट दिसून आला? व्हायरस पूर्ण थांबला, वाढ व्यवस्थित चालू झाली. पूर्ण व्हायरस थांबला. त्याच्याबरोबर आपण स्टेम्बरेज वगैरे घेतला, एक स्प्रे त्याचा आणि एक व्हायरसचा. आता रासायनिक खताचा वापर याला किती टक्के केला? म्हणजे भरपूर केला का कमी केला? रासायनिकचा नुसता खताचा वापर केलेला. बेसल तेवढा, दुसरं फवारणी वगैरे काही केलेली नाहीये. म्हणजे तुम्ही 100% म्हणजे मॅक्झिमम जैविक खताचा वापर जास्त केला. म्हणजे शेतकरी बंधूंनो जैविक औषधांचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे. फक्त बेसल डोस जर सोडला तर बाकी याला काही वापरलेलं नाही. तर आज जर आपण बघितलं तर तुम्ही समाधानी आहात काय? हो, समाधानी. इतर पपई उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा? जैविकचा वापर जादा करावा. नेटसर्फची जी बायोफिट औषध आहे त्याचा वापर करावा. तुम्ही बाकी कोणत्या कोणत्या पिकाला वापरताय नेटसर्फच्या औषधाची? बाकी आम्ही सेटिंग साठी तेवढं वापरतो. बोरीला ते वापरतो, सीताफळीला. कोणतं प्रोडक्ट वापरता? स्टेमरेज. टॉनिक का बादशाह स्टेमरेजचा वापर शेतकरी बंधूंनो प्रत्येक पिकासाठी शेतकरी करत आहेत. आणि आज त्यांनी बोरीला आणि सीताफळाला सेटिंग साठी स्टेमरेज वापरत आहात. तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधान. काय वाटतं काका, बाग बघितल्यावर समाधान वाटतं का? समाधानी आहे. अशी मुळी जर चालत असेल तर पीक जोमात येणार का नाही? तर शेतकरी बंधूंनो हे पाहू शकता की आज मार्गदर्शन, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, योग्य माणसाचं मार्गदर्शन लाभणं खूप गरजेचं आहे. असंच मार्गदर्शन मुलानी साहेबांनी ह्या प्लॉटला केलेलं आहे. तर तुम्ही पण त्या पद्धतीने केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी जुळून आलेत म्हणून तर हे वैभव आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच झाड असं आहे का सगळी बाग अशी? जरा मुलांनी साहेब पाठीमागचं दाखवू शकता. आता शेतकरी बंधू म्हणतील फक्त एकच झाड दाखवलंय, अशी सगळी बागच आहे. आता पाठीमाग जर मुलांनी साहेब या ठिकाणी बघितलं बघा, या पुढे या, त्या ठिकाणी तिथे चला. शेतकरी बंधूंनो या ठिकाणी बघा, म्हणजे असं एक झाड नाही, पलीकडल्या लाईन मध्ये पण बघा तुम्ही, तो प्रत्येक ठिकाणी असं आहे. आणि आता साधारणतः जर बघितलं अर्धा किलोची खालची साईज झालेली आहे 100%. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.